सुशील भाऊची कमेंट आहे, आजी आम्हाला पालक पनीरची भाजी बनवून दाखव. मग मी आज बनवतो. त्याला हे लागणारं सामान, पालक पनीरच्या भाजीले हे तडक्यासाठी हे लसण कापून घेतला थोडासा, हे 2 मिरच्या आणि हे तेजपत्ता, हे तडका द्यावा लागते याचा, आणि हे हळद, मीठ आणि मिरची पावडर, हे धने पावडर आणि हे मसाला आणि हे कस्तुरी मेथी आणि हे जिरं, लसण आणि हे अद्रक आणि हे 2-3 मिरच्या आणि सांबार, कांदा कापून घेतला. हे टमाटर बी धुवून घेतलं, आता कापून घेतो. पनीर धुवून घेतलं, पालकची भाजी धुवून घेतली, आता कापून घेतो, वापरू घालतो. कापणं झाली, हे आता अर्धा गिलास पाणी टाकतो आणि वापरू घालतो. जरासं मीठ घेतो याच्यात. हे आता वाफलून घेतो. याचा झाकण ठेवतो, आता शिजते जराभर. थोडीशी वाफलून घेतली की झालं. शिजली, आता उतरून घेतो. भाजी वाफलून घेतली, आता हे पाट्यावर वाटतो. हे 2-3 मिरच्या आणि अद्रक आणि थोडासा लसण, सांबार धुवून घेतला, हा वाटतो. हे वाटून घेतो आता पाट्यावर. हे पालकचं पाणी आहे, मग भाजी टाका लागते. हे वाफलून घेतलं, हे गाऊन काढलं, तर मग आता हे टाका लागते त्यात. हे तर पालक आता हे वाटून घेतो मी पाट्यावर. वाटून घेतो एवढं. वाटून घेतलं, आता हे काढून घेतो हा गोया. पालक घेतो वाटून. वाटणं झाली, हे पालक काढून घेतो. आता कढई गरम झाली, तेल टाकतो. पनीर कापून घेतो आता. तेल गरम झालं, आता हे पनीर आता तळून घेतो. हे आता तळून घेतले, आता हलके.
हे आता तळून घेतलं. आता हे पनीर तेल गरम झालं, जिरं टाकतो. हे तेजपत्ता, कांदा, ते लसण अद्रक हे पाट्यावर वाटून घेतली, हे टाकतो आता. आता हे हळद, मीठ, मिरची पावडर, हे धने पावडर, हे मसाला घरी काढलेला, कस्तुरी मेथी आहे. हे कस्तुरी मेथी, टमाटर घेतलं कापून, आता टाकतो. मिनिटं झाकण ठेवतो याच्यावर. आता पालक टाकतो. पालकचं पाणी आहे, वापरून घेतलं. हे आता गायलं होतं. आता हे शिजली भाजी. आता पनीर टाकतो. आता तडका देतो. मिरच्या टाकतो. आता लसण टाकतो. हे असा लाल होऊ द्या लागते लसण मिरच्या. तडका दिला मी. आता भाजी झाली, उतरून घेतो. हे तडका टाकतो यात. या जे आले. मस्त भाजी झाली पालक पनीरची. मी बनवली अशी तुम्ही बनवून पहा आणि खाऊन पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा.